की आता या क्षणाला 12 विधानसभा सदस्य मंचावर व मंचाच्या बाजूला उभे आहे। जर मुख्यमंत्र्यांनी या प्राणी रक्षण बिलाच्या संदर्भात निर्णय करायला उशीर केला तर कदाचित 1.25 वर्षानंतर 180 सदस्य राजभवनात दिसतील आणि स्वतःच सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही। काय मागायला लागलाय वारकरी? काही प्रमोशन मागायला लागला नाही, नोकरीत आरक्षण मागायला लागला नाही, 6वा वेतन आयोग मागायला लागला नाही, स्वतःच्या मुलाला मंत्रिमंडळात स्थान मागण्यासाठी आला नाही, हा देश वाचवण्यासाठी आलाय। प्राणी रक्षण बिल मंजूर करावं ही मागणी घेऊन आलाय। कधी कधी मनात प्रश्न पडतो की लहानपणी आई वडील सांगायचे की कलियुग वाईट असते। जेव्हा वारकरी रस्त्यावर आला तर मी मनात विचार करत होतो की खरंय हे कलियुग आहे, आणि कलियुग नसतं तर 1995 मध्ये जो विधानसभेत कायदा मंजूर झाला तो फक्त राष्ट्रपतीच्या अधिसंमतीसाठी मोर्चा काढायची आवश्यकता पडली नसती, मुलाला आईला जेवण कर म्हणून आंदोलन करण्याची मागणी करावी लागत नाही। तसं प्राणी रक्षण बिल मंजूर झालं ते अंमलात आणावं अशी मागणी करण्याची कधीच आवश्यकता पडत नाही। पण दुर्दैवाने सरकार गेंड्याच्या चमडीचं आहे। सातत्याने मी साऱ्या विधानसभेचे कामकाज घेऊन आलोय। असं अधिवेशन नसेल की ज्या अधिवेशनात हा मुद्दा आम्ही मांडला नाही। सारी कागद विधानसभेत गई। प्रत्येक मुद्द्यात आम्ही प्रश्न केला की जगामध्ये असा कोणताही कायदा नसेल जर ग्रीनिच रेकॉर्ड बुक मध्ये कायदा किती उशिरा मंजूर करता येईल याचा रेकॉर्ड नोंद करण्याची पद्धत असती तर या सरकारचं नाव ग्रीनिच रेकॉर्ड बुक मध्ये आलं असतं की राष्ट्रपती महोदयांनी 2003 मध्ये पत्र पाठवून विचारलं की हा कायदा मंजूर करायचा की करायचा नाही। 2003 पासून 2012 पर्यंत आतापर्यंत या सरकारने राष्ट्रपतीला उत्तर सुद्धा पाठवलं नाही। प्रतिपादक हा देश महात्मा गांधींचा आहे। 23 जानेवारी 1920 हरिजन मध्ये महात्मा गांधींनी आपली मुलाखत छापली आणि सांगितलं की या देशाला स्वातंत्र्य मिळालं तर मी पहिले 2 काम करेन, एक गो हत्या बंदी, गोवंश हत्या बंदी आणि धर्मांतरण करण्यावरची बंदी, हे माझ्या आयुष्यातलं लक्ष्य आहे। हम महात्मा गांधी को मानते हैं मगर उनकी नहीं मानते असा देश या काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगैरे मान केला आहे। विधानसभेत आश्वासन दिली। आता मी स्वतः मंगल प्रभात गौडाजी, गोपाल शेट्टीजी, योगेश सागरजी, आम्ही सरदार तारासिंग जी, आम्ही मंत्री महोदयांना घेऊन मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो। कारण मंत्री महोदय इथं आले, मंत्री महोदय थोडे नाराज झाले। ते म्हणाले की शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंचं भाषण झालं आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे शिवसेना भाजपच्या राज्यात कायदा पास केला। अरे म्हणतो मग पोट का दुखते तुमचं? याच्यात राजकारण काय? जे सत्य आहे बबनराव, 95 मध्ये हा कायदा आपण पास केला आहे, सत्य आहे। पण ते म्हणाले असं म्हणायला नको होतं। अरे मग म्हणायला नको होतं, मग इतके वर्ष कुंभकर्ण 6 महिने झोपायचा हे आम्ही रामायणात वाचलं, पण हे कुंभकर्णाची नवीन एडिशन ही 17 वर्ष झोपते। आणि विधानसभेत मी हा रेकॉर्ड देऊन चाललोय, हा रेकॉर्ड आपल्याकडे देणार आहोत। अध्यक्षांनी निर्देश दिले, डायरेक्टिव्ह दिल्या, अध्यक्षांनी सांगितलं की निर्णय करा, ऐकत नाही। मी सारी फाईल माहिती अधिकारात घेतली। हा काही शिवसेना भाजप आणि वारकऱ्यांचा मुद्दा नाही, ज्याचं देशावर प्रेम आहे त्याचा प्रत्येकाचा मुद्दा आहे। चंद्रशेखर धर्माधिकारींची पत्र लागून आहे। आदरणीय स्वर्गीय सुदर्शनजी कधी साधारणतः
सरकारला कोणती पत्र घेत नाही, पण स्वर्गीय सुदर्शनजीचं पत्र लागून आहे, मोतीलाल वोरांचं पत्र लागून आहे. हा काय पक्षाचा प्रश्न आहे? आणि मी परवा शुक्रवारी मंत्री महोदयांना एकच प्रश्न विचारला या विषयावर की जेव्हा आईचं दूध आपण पितो मग नंतर गाईचं दूध पितो, तुमच्या रक्त मांसात आईच्या दुधानंतर गाईच्या दुधानेच तुमच्या शरीराचं संवर्धन होतं. अरे त्या गाईच्या वंश वाचावा आणि हा काही कायदा देशात कोणत्या राज्यात नाहीये का? 8 राज्यात कायदा आहे. याच्यावर अहवाल तयार करायला लावला, कमिशनरनी अहवाल केला आणि कमिशनरनी त्या अहवालात मान्य केलं की गोवंश रक्षा झाली पाहिजे. आता मी एवढंच नागपूरच्या या पवित्र भूमीवर ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्व वारकरी इथं रस्त्यावर आले आहे, हे वारकरी एकदा रस्त्यावर आले, यांचं दुःख जर सरकारनी मागणी समजून घेतली नाही जी देशहिताची आहे तर हे सरकार रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही रक्ताचा पाणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, या मागणीच्या मागे आम्ही सर्वजण आहोत आणि नुसतं सर्वजण नाही, या अगोदर आम्ही साधारणतः 88 आमदारांचं पत्र एकत्रितपणे निवेदन दिलंय की प्राणी रक्षण बिलावर आपण ताबडतोब निर्णय घ्या. मी सरकारला एवढाच इशारा या निमित्ताने देतो की आता विधानसभेत चर्चा झाली, रस्त्यावर आम्ही आलो, आता धृतराष्ट्राशी नातं तोडा आणि उघड्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राष्ट्रपतीला पत्र पाठवून हे विधेयक जे मंजूर झालंय ते विधेयक अंमलात आणावं ही मागणी तुमच्या वतीने मुख्यमंत्र्यांना या अगोदर एकदा केली, आता पुन्हा एकदा करतो आणि माझा विश्वास आहे की आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. पार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. जनता पार्टीचे सुजित भट तिवार साहेब मित्र भाऊ हे आपल्या नेहमीच हाकेला अभ्यासू कुठलाही मुद्दा असू द्या तो राज्य पातळीवर अभ्यास करून जर निर्णय घ्यायचा असेल आणि त्या ठिकाणी जर बोलायचं असेल त्याच्यामध्ये सुधीर भाऊ जे आपल्या समोर आहेत त्यांना बघून आपल्या जे काही खरं माहिती आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी बऱ्याच वेळेस आरापासल्यानं बोललेलं पण आहे आणि त्यांनी त्यांच्या समोर मान्य पण केलेलं आहे आणि मान्य करून ते भाऊला विचारू शकतो आणि त्यांनी त्यांना विचारू शकतात. आपले एवढा हक्क तर त्यांच्यावरती आहे. आमचे मित्र आमदार मंगल प्रभात लोढाजी, विधानसभेतील आमचे सहकारी आमदार सरदार तारा सिंगजी, गोपाल शेट्टीजी, विधानसभेतील आमचे सहकारी आमदार योगेश सागरजी, उपस्थित सातत्याने संघर्ष करत पोटाला चिंता घेत होमगार्ड बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून बहिऱ्या सरकारपर्यंत आपल्या वेदना पोहोचवण्याचं काम करणारे होमगार्डचे हाडके जी व इतर सर्व नेते बंधूंनो, मागच्याही वर्षी मी या मोर्चामध्ये आलो होतो. आर पाटील साहेब व सतेज पाटील या दोघांशी ही माझी बैठक आपल्या सर्व नेत्यांसोबत झाली. नुसतं बैठक झाली नाही तर लेखी स्वरूपातल्या आश्वासनाचे इतिवृत्त हे आजही तुमच्या पाशी आहे. सरकारने लेखी आश्वासने दिली, सरकारने सांगितलं अरे किमान वेतन सुद्धा आम्हाला मिळत नाही. पण दुर्दैव हे आहे
की जो होमगार्ड कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तम राहावी, चांगली राहावी यासाठी आपला दिवाळी दसरा सोडून काम करतो, त्याला सरकार योग्य ते मानधन द्यायला तयार नाही. तोंडाने सांगते, कागदावर सांगते की आम्ही मानधन वाढवून देतो. काय मागणी केली आपण? आपल्यापैकी कोणी आपल्या सासूसाठी आदर्श मध्ये फ्लॅट मागितला का? तुमच्यापैकी कोणी आपल्या पोरीसाठी राज्यसभेची तिकीट मागितली का? तुम्ही हिरानंदानी बिल्डरला 2000 कोटी रुपयाची सूट दिली, तुम्ही 2 कोटीची तरी सूट मागितली का? अरे हक्कासाठी राष्ट्रहित में करेंगे काम, काम के लेंगे पूरे दाम. आता परवाही आपल्यापैकी काही पदाधिकारी माझ्यासोबत आले होते. आम्ही सोमवारी आर पाटील साहेबांना पुन्हा भेटलो. कोण होतो तुमच्यापैकी त्या दिवशी? तिथं आले नाही. आज ड्युटीवर आम्ही आर पाटीलांना कोणीही. त्यानंतर श्रीदेवी गोयल साहेब मॅडमकडे आम्ही गेलो. गोयल मॅडमला सांगितलं, विधान परिषदेच्या लक्षवेधीचं उत्तर दाखवलं. पण कधी कधी वाटते की 19व्या शतकात जर एखाद्या बापाने पोराला विचारलं की सर्वात जाड चामडीचा प्राणी कोणता, तर पोरगा सहजपणे सांगायचा की गेंडा. 21व्या शतकात विचारलं तर तो सांगेल सर्वात जाड चामडीचा प्राणी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा नेता. एकीकडून तोंड दाबायचं. आम्हाला काय सांगतात? होमगार्डनी मोर्चा काढणं चांगलं नाही, कारण होमगार्ड हे पोलीस विभागाची एक अप्रत्यक्ष शाखा आहे आणि डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. अरे आतापर्यंत भाऊ डिसिप्लिनच ठेवलं नाही. आपण कोणत्या सिरेनच्या भांगरागडमध्ये जाऊन नक्षलवाद्यासारख्या बंदुका घेतल्या? आपण तर एक साला लाकडी दंडा घेऊन गुंडांना शांत करण्याचं काम केलं. आपण कुठे कायदा सुव्यवस्था करू? पण तिकडे तुमचे कमिशनर होमगार्डवाले कैसा जाते म्हणजे अरे भाई, जब चिंटी को भी तुम दबाने का काम करते तो चिंटी भी काटे बिना रहती नहीं. ये तो इंसान है. आणि म्हणून आज आपण इथं आलोच. मला माहित आहे की नाशिकवरून रोज फोन येतात. बरोबर आहे? फोन येतात की नाही? रोज. हो, गणपती झाला, गणपती वाढणार होतं, काय झालं काय मलाही दुःख होत. पण मी फोन जितके घेता येते तेवढे घेतो. मी कधी साधारणतः आणि कधी कधी तर मी बैठकीत राहिलो तर नंतर फोनही करतो. बरोबर आहे शिरसाटची? आणि मला याचं दुःख होते. गणपतीच्या वेळी हे पैसे वाढवायचे सांगितले होते. मग पुन्हा कोणतरी सांगितलं की आमची इच्छा आहे, प्रस्ताव झाला, पण अर्थ विभागाने अटकवला, वित्त विभागाने. मला तर कधी कधी वाटतं की एक तर या वित्त विभागाचे जे अधिकारी अटकवतात ना, सर्व महाराष्ट्राचे होमगार्ड बोलवावे आणि हा प्रत्येकाच्या हातात काडी घेऊन नुसतं एक धक्का दिला ना, कारण पुढच्या 50 पिढीत पुन्हा कधी कोणाची फाईल अटकवणार नाही. काय सुरू आहे? हक्काचा पैसा आहे, जनतेचा पैसा. हा पैसा काही किंवा कोणी दुसऱ्या मंत्र्यांनी वारसा हक्काने आपल्या बापाचा मृत्यूपत्रानंतर आणलेला पैसा नाही आहे. हा जनतेचा पैसा आहे. हा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे. आणि म्हणून बंधूंनो, आता आम्ही इथं 5 आमदार आलो आहे. मी इथून गेल्याबरोबर आर पाटलांना पुन्हा भेटतो. आर पाटील घेऊन गेलेत का? मी आर पाटलांना विनंती करतो की आता तुम्ही जा. हे खूप आहे. सत्तेचा मेवा त्यांच्याकडे आणि इकडे पैदल चालण्याची सेवा आमच्याकडे. हे कोणतं राज्य आहे? ते तिकडे आणि इकडे आम्ही पैदल येतो.
आमच्या गाड्या येऊ देत नाही आणि ते तिकडून मोर्चे पाहत आहे. आणि म्हणून बंधूंनो, मी स्वतः आता आम्ही 5ही आमदार आलो आहे. आम्ही आर पाटलांकडे जातो, आर पाटलांना सांगतो की तुम्ही स्वतःच काय घाबरायचं नाही, होमगार्डवाला कोणीही काही गडबड करणार नाही, मी सांगेन नक्की. आणि तुम्ही आता सांगा ना, आम्ही कितीदा सांगायचं, आमच्यावर विश्वास उडून जाईल लोकांचा. ज्याने काम करायचं तू येत नाही. हा काही कोण्या एकाचा मुद्दा नाही. आज किती 40,000 लोक आहे ना, 56,000. आता सांगा, आता हे 56,000 लोकांची इच्छा पूर्ण नाही केली तर यांच्या 56 करणार नाही का लोक? आणि म्हणून यांच्यावर कारवाई जेव्हा करावी तेव्हा करा, पण जर यांनी कारवाई केली तर आजचा आमदार, उद्याचा नामदार, परवा दावेदार भटकल्याची. आणि म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी हा नोटीस पाठवलाय त्या अधिकाऱ्यांनाही मी इशारा देतो की तुम्ही आज तुमच्या पदाचा उपयोग करून होमगार्डचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. आज तुम्ही आवाज दाबला, उद्या जर माझं सरकार आलं तर नाहीच माझ्या घरी परत पाठवीन. तुम्हाला होमगार्डचा आवाज दाबायचं काय कारण नाही. आता तुमच्या वतीने मी माननीय आर पाटलांना भेटतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला यावं, या मागण्यांच्या संदर्भात एकदा काय आहे ते सांगावं. होय नाही, होय नाही, एकच. हे मिनिट्स कुठे आहे? मिनिट्स आहे. त्यांनी सर्व गोष्टी मान्य केल्या, पण काही काही गोष्टी इतक्या सोपी आहे की वर्षाला 2 गणवेश देणे. आता हा काय आहे हो, 2 गणवेश देणे मागणी मान्य. साधे गणवेश कोणत्या टेलरकडे कपडा कोणत्या मिल मध्ये तयार होत आहे माहीतच नाही. 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष, 1.5 वर्ष. आणि भाऊ सांगताय की कपडा एवढा नाजूक आहे की नुसता फूक मारली तर फाटून जाते म्हणते. असं अंगावर घातल्याबरोबर फाटतो. आता कपडा तर आत्ता घातल्याबरोबर फाटतो, चांगला कपडा दिला नाही तर ही जनता तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बंधूंनो, आता मी स्वतः माननीय आर पाटलांना भेटतो, व्यक्तिगत रीतीने तुमच्या पुन्हा मागण्या आर पाटलांना विनंती करतो, हा प्रयत्न करतो की आर पाटलांना तुमच्या भेटीकरता पाठवतो. फक्त माझी विनंती एवढी आहे, एखादे मंत्री आपल्याकडे येतात तर अतिथी देवो भव असं म्हणणाऱ्यांचा देश आहे. त्याला तुम्ही कोणीतरी उठून काहीतरी बोला तो आमच्यासाठी राखून ठेवा. तुम्ही ज्यावेळी आमदार व्हाल तेव्हा तुम्ही बोलायचं, आमदार नसताना होमगार्ड म्हणून काहीही बोलायचं. तुम्ही ते मी ते, तर मग मी आमदार होण्यापेक्षा होमगार्ड होतो. आता मी काही येत नाही म्हणजे मागणी पूर्ण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांना घेऊन ताबडतोब बैठकीचं आयोजन करा, ताबडतोब बैठक बोलवा. संपर्कात आहे आणि सतत तुम्हाला अजून काय आमच्या कधी जास्त अडचणी असतील एक आधार ठेवून या लोकांना सांगितलं पाहिजे की भाऊ तुम्ही जो प्रश्न मांडला त्या अर्ध्या तासाची चर्चा म्हणजे या महाराष्ट्राच्या शिकवण्यासारखं होत आहे. लक्षात ठेवा की त्या मंत्र्याला अर्ध्या तासामध्ये त्या चर्चेच्या वेळेस त्या अर्ध्या तासामध्ये भाऊंनी ते समजा, पण मुरके सरांशी पण त्या बाबतीत आम्ही बोललेलो होतो. मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी आश्वासन दिलं की काहीपर्यंत आमच्या पदरात काहीच पडलं नाही. 50% त्यांनी वाढवून दिलं, पण 50% वाढवून देताना
किती पुस्तकं बरीच आमच्या वाचनालयात, जवळपास 5,500 पुस्तकं आहे क वर्गामध्ये आता आलं. हे काशानुसार आहे. आणि म्हणून भाऊचे दुसरे करता अजून वाचताना भाऊनी सुरू केलं. भाऊ पैसा आपल्या निधीचा देतात ग्रंथालयांच्या इमारतीसाठी, ग्रंथालयामध्ये कॉम्प्युटर घेण्यासाठी, ग्रंथालयामध्ये फर्निचर घेण्यासाठी. आणि म्हणून हा ग्रंथालयाचा आमचा माणूस आहे. आमचा माणूस आमच्या विधानसभेत बसलेला आहे, विधान परिषदेमध्ये बसलेला आहे असं आम्हाला स्वतःला वाटतं की आमचा कोणतरी असा खमक्या प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे जो ग्रंथालय, स्वतःचं ग्रंथालय अत्यंत मोठं करतोय. नव्हे, महाराष्ट्रातली सगळी ग्रंथालय मोठी झाली पाहिजे असा विश्वास ठेवतो आहे. आणि म्हणून सुधीर भाऊ तुमच्याबद्दलचा आदर व्यक्त करून मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि असे बरोबर आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आणि महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित माझे सहकारी आमदार आदरणीय मंगल प्रभात लोढाजी, माझे विधानसभेतले सहकारी आमदार गोपाल शेट्टीजी, विधानसभेतले आमचे प्रिय जनबंधूजी, इतर श्री मान्यवर श्री विनोद देशपांडेजी, सौभाग्यवती पार्टीचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने आपल्या या सर्व मागण्यांना मी अंतःकरणापासून पाठिंबा देण्यासाठी तर येताना आम्ही 2 आमदार निघालो होतो. पण मी विचार केला की 2च्या ऐवजी आपण 4 आमदार गेलो पाहिजे, कारण यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला खांदा देण्यासाठी 4 खांद्याची हे खरं आहे की बंधूंनो की जेव्हा हा कायदा झाला, हा कायदा झाल्यानंतर दर 5 वर्षांनी अनुदानामध्ये वाढ केली पाहिजे होती. एक फक्त 95 ते 99चा कालावधी आहे की तिथे 1 नव्हे 2 पुस्तकाचं महत्व होतं, शिक्षणाचं महत्व होतं. मग 2002-2003 मध्ये सुरेश शेट्टी साहेब मंत्री होते. मी पुन्हा चर्चा उपस्थित केली आणि शेट्टी साहेबांनी मान्य केलं. मी त्या मंत्र्याचं अभिनंदन करेन. जे चांगलं काम करतात त्यांना नेहमी मी अभिनंदनाची पत्र देतो. आणि मी सुरेश शेट्टींना सांगितलं होतं की तुम्ही यांची मागणी मान्य करा. आज राज्यमंत्री आहात, भविष्यात कॅबिनेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं म्हणणं खरं ठरलं. त्या राज्यमंत्री होते, अनुदान वाढवलं, कॅबिनेट मंत्री झाले. मग पुन्हा मागच्या वर्ष 2-1.5 वर्षापूर्वी चर्चा उपस्थित केली. मंत्री महोदयांना सांगितलं की आता तुमची जबाबदारी आहे, तुम्ही अनुदान डबल करा. मंत्र्यांनी सांगितलं हो तत्वता आम्हाला मान्य आहे. पण अडचण एवढी झाली की मंत्र्यांना मान्य होतं पण अर्थमंत्र्यांना मान्य होतं. आणि म्हणून अर्थमंत्री महोदयाने सांगितलं की मी अनुदान देणार नाही, 50% देईल. आणि तेही 50% देताना इतक्या अटी टाकेल की 1 रुपयामध्ये गाडी देतो पण 10 लाखाची स्टेपनी विकत घ्या तेव्हा गाडी आणणार. आणि एवढ्या अटी टाकल्या की तुमचं अनुदान नको पण तुमची ही सर्व पडताळणी जे चालू आहे हे हनुमानाची शेपूट बंद करा. कशाची पडताळणी करतात? आणि पडताळणी करायला कुणाचा विरोध नाही, कुणाचा विरोध नाही आहे पडताळणी करण्यासाठी. पण ही पडताळणी करण्याला किती 1000 वर्ष लावाल? अरे ताजमहल 5 वर्षात तयार होतो आणि तुमची पडताळणीचा निर्णय येत नसेल तर अशी पडताळणी अरबी समुद्रात बुडवण्याच्या कामाची आहे. अरे ग्रंथाच्या बाबतीत महात्मा गांधी पासून डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रत्येकाने महत्व सांगितलं की जागोजागी ग्रंथालय झाली पाहिजे, वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. पण वाचनाची आवड निर्माण होत असताना त्या ग्रंथालयामध्ये बसणारा जो
कर्मचारी आहे त्याला तुम्ही सांगाल की तुम्ही 300 रुपयामध्ये पोट भरा, 500 रुपयामध्ये पोट भरा. अरे मेंदूचा मार्ग पोटातून जातो, पोट रिकाम असेल तर त्याला तिथं पुस्तक दिसू शकत नाही. आणि म्हणून मंत्रीला वेतन श्रेणी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. सन्माननीय मंत्री राजेश टोपेजी यांचंही मी अभिनंदन करेन. हे या मागणीसाठी सहमत होते. आम्ही दोघांनी मिळून चर्चा केली. ते म्हणाले की वेतन श्रेणी दिली पाहिजे. आपण सर्वांना इतके लाखो करोडो रुपये देतो, पुस्तक आणि पुस्तकाच्या सोबत असणाऱ्या लोकांना आपण का देऊ नये? आपल्यापैकी कोणी आदर्शमध्ये फ्लॅट मागितलं का? प्रवासामध्ये घर मागितलं? आपण आपल्या पोरापोरीला राज्यसभेची तिकीट मागितली? काय मागितलं? वेतन श्रेणी द्या, वेतन श्रेणी द्या. मी तुम्हाला सांगतो की यांनी जर वेतन श्रेणी मंजूर केली नाही तर आज तर मंत्री म्हणून यांना विशिष्ट श्रेणी आहे. 2014 मध्ये अतिशय सामान्य श्रेणी यांना जनता दिल्याशिवाय राहणार नाही. विषय हा शेवटी पुस्तकांचा. पुस्तकांच्या सोबत लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता या संदर्भामध्ये काम करणाऱ्या वेतन श्रेणीचा आहे. पण निश्चितपणे या संदर्भामध्ये व्यंकप्पा पत्की समितीचा अहवाल लागू करून जी मागणी आहे ती मी विधानसभेत मांडली होती. पण मला शंका आहे की तो अहवाल वाचला की नाही त्यांनी, शक्यता कमी आहे. पण तुम्ही मोर्चा घेऊन इथं आला, कदाचित आपल्यापैकी अनेकांच्या मनात येईल की आपण मोर्चा घेऊन आलो, आपली मागणी कशी पूर्ण होईल. बंधुंनो, ही भूमी पवित्र भूमी आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषणाच्या विरुद्ध याच भूमीमध्ये आवाज उचलला आणि पवित्रतेच्या भूमी असणारी ही भूमी आहे. या भूमीमध्ये जो येईल आवाज उचलेल, कोणतंही सरकार तो आवाज दीर्घकाळ दाबू शकणार नाही, हा विश्वास मला आहे. आणि मला विश्वास आहे त्या शायरच्या वाक्यावर की लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार. माझ्या सर्व आमदारांच्या माध्यमातून निश्चितपणे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आणतो. आणि वेतन श्रेणी आणि अनुदान हे तर आश्वासन आहे. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे. स्वप्नात राज्य दिलं, सकाळी उठून राज्य घेऊन जा म्हणतो. त्यांनी यांच्यासारखं सांगितलं नाही. आणि म्हणून मी परवा विधानसभेत म्हटलंय की कमीत कमी विधानसभेत आश्वासन देता. हे आश्वासन फक्त आम्ही 289 आमदार पाहत नाही, 288 आणि एक नॉमिनेटेड. तर तिथं असणार महात्मा गांधीचा जो फोटो आहे, महात्मा गांधी आमच्याकडे पाहत राहतात, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहत राहतात. तुम्ही जेव्हा आश्वासन देता तेव्हा आता आम्हाला कदाचित अशी तुमच्याकडून हातात भगवद्गीता देऊन शपथ घ्यावी लागेल की मैं पूरे होशो हवास में आश्वासन दे रहा हूँ, कौन सी भी दारू मैंने नहीं पी है, कोई भी स्पिरिट मैंने नहीं पिया है. मी जनबंधू साहेबांना माझ्या भाषणाची प्रत पाठवली आहे, मान्य केलं आहे त्यांनी. डबल अनुदान मान्य केलंय. मग काय झालं? अनुदान का दिलं नाही? 50% अनुदान का देतो सांगितलं. आणि म्हणून बंधूंनो, याचा हिशोब आम्ही निश्चितपणे घेऊ. आणि ज्या अपेक्षेने तुम्ही इथं आलात, हे लक्ष आणि उद्दिष्ट ठेवून आलात, हे खरं आहे की राष्ट्रहित में आमदार असताना जितकं काम केलं असतं त्यापेक्षा आम्ही एकही सेंटीमीटर काम कमी करणार नाही. निश्चितपणे पुन्हा ताकद हा प्रश्न सोडू एवढा या निमित्ताने मी सांगतो. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण इथच्या टेकडीचा गणपती नवसाला पावतो असं सांगतात. टेकडीच्या गणपतीला प्रार्थना करतो तुमच्या वतीने की या सरकारला सद्बुद्धी दे आणि आमचं 100% अनुदान देण्याची बुद्धी देऊ. हे सरकार विदर्भातून जाऊ दे. आणि समजा अनुदान दिलं नाही तर 14 नंतर यांचं तोंड यांच्या फक्त घरच्यांनाच पाहू दे.